तर पहा आम्ही दोघी सासू सुनांनी मिळून बनवलेला सोया पुलावा कसा झालाय नक्की सांगा. आणि टेस्ट तर बघा कसं झालाय खाऊन. छान झालाय. आणि त्याचबरोबर जोडेला कांदा टमाटर. हे सूप कुठंच मिळत नाही बरं का. हे सूप कुठंच मिळत नाही. हे आपल्यातच निर्माण करायला लागतं आणि शोधायला लागतं. तर कसं झालंय आमचं सोया पुलावा नक्की सांगा. नमस्कार, जोडी सासू सुनेच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. रोजच भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा येत असेल ना, तर चला आज करूया आपण सोया पुलाव. तर चला त्यासाठी बघा आपण काय काय साहित्य घेतलं आहे. आणि आता हे सर्व काही चिरून बारीक करून घेणार आहोत आपण. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खडा मसाला भाजून घेऊ थोडा थोडा. चल तर प्रथम आपण कांदा तळून घेऊ. यामध्ये आपण ना दही टाकून घेणार आहोत. यानंतर आपण टाकणार आहोत हा थोडासा गरम मसाला आणि हा बिर्याणी मसाला आहे तो टाकते मी. आणि हा आपला घरचा मसाला. चला तर हे कोथिंबीर टाकून घेऊया. चला यामध्ये आपण हे हळद टाकून घेतो 1 चमचा. आणि हे आलं लसणाची पेस्ट. चला त्यामध्ये आपण हा एक बटाटा चिरून घेतला आहे तो आपण घालूया. त्यानंतर हे गाजर घालूया. त्यानंतर आपण एक शिमला मिरची घेतली. तुम्ही यामध्ये फ्लावर अजूनही काही दुसऱ्या भाज्या घेऊ शकता, पण आपण फक्त गाजर शिमला आणि बटाटा घेतला आहे. आणि आता हे सर्व काही एकत्र करून घेऊ. पहा मस्त असं सर्व काही जीव झालेलं आहे. तर इकडे आपला कांदा परतला आहे. आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. हळद टाकली आपण यामध्येच पहिली. आणि याचमध्ये आता आपण ना टमाटर टाकून घेऊ. तसेच खडा मसाला तर काही मी अख्खाला ठेवला आणि काही वाटलेला आहे, तर तो पण टाकून घेऊ. आपल्याला यामध्ये अजून टाकायचं पुदिना. तर हा कढीपत्ता. तर हे चांगलं आपण हलवून घेऊ. कांदा आपला मस्त परतलेला आहे. तसेच आपण यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि हे तमालपत्र टाकणार आहोत. आणि आपला आता कांदा छान परतलेलं आहे. तर आपण ह्या ज्या भाज्या आपण हे करून घेतल्या होत्या ना, त्या आपण त्यामध्ये टाकून घेऊ. तर आपलं ना हे भांडं बारीक पडेल, मातीचं भांडं आहे, म्हणून यामधून आपण ह्या मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहोत. तर आता मी हे भांडं बदलते, कारण यामध्ये आपल्या भात टाकायचं आपल्याला, अजून तांदूळ घालायचे, त्याच्यामुळे ते त्यामध्ये बसणार नाही. तर आपण या भांड्यात घेऊ, कारण हे थोडंसं मोठं आहे. आपण ना 2.5 वाटी तांदूळ भिजायला ठेवले. ते अर्धा तास होऊन गेला आणि ते छान भिजलेत. आता यातलं मी सगळं पाणी काढून घेतलंय, 2-3 पाण्याने धुतलेत. आता आपण हे तांदूळ यामध्ये टाकणार आहोत. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे, कारण भात आहे त्याच्यामुळे मीठ जास्त लागणार आहे. तर मी आता एवढं मीठ टाकलंय. आणि आता हे आपण ना मस्त हलवून घेऊ. आणि यात गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. गार पाण्यात नाही टाकायचं, गरम पाणी करून वापरायचं.
तर यामध्ये आता आपण ना गरम पाणी टाकून घेणार आहे. आता हे पाणी गरम केलं आणि गरम पाणी टाकल्यानं पटकन होतं. तर आता आपला भात आपण थोडा वेळ झाकण ठेवू शिजायला. तर यावरती आपण झाकण ठेवून घेऊ. तर पहा आता अर्धा तास होऊन गेलाय, कारण आपलं आहे ना चुलीवरती स्वयंपाक चाललाय शेगडीवरती. तर हे पहा किती मस्त असा भात शिजलेला आहे आपला, आहे का नाही? खूप छान वास सुटला, अगदी सुगंध मस्त, अगदी थोड्या वेळात मस्त होतो. खूपच छान झालेला आहे. आणि या भांड्यामध्ये थोडीशी जरी शिजण्याची कसर राहिली ना, थोडंसं कमी शिजलं ना, तर हे भांडं खूप वेळ गरम राहतं, त्याच्यामुळं राहिलेला भात याच्यावरती छान शिजतो. तर खूप मस्त आपला तसं राहिलेलंच नाही, अगदी छान आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा, किती सुंदर. आणि आपण त्यामध्ये मिरची पावडर नाही घातलेली, आपला जो रोजचा वापराचा मसाला आहे ना तो घातलेला आहे, त्यामुळं अगदी छान दिसतोय आणि चवही खूप छान आहे. तर पहा अगदी मस्त आपला भात तयार झालेला आहे, खूपच छान. रोजच भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर अगदी नक्की करा. सोया पुलावा अगदी मस्त, त्यामध्ये वरून अशी साजूक तुपाची धार टाकली ना, खूपच छान लागतो, अगदी खूप मस्त. आणि वरून अशी कच्ची कोथिंबीर टाकायची, खूप मस्त लागतं. आणि त्याच्यावरून अजून जर शेव असेल तर बिंदास टाका, एकदम मस्त असं एकदम छान आपला सोया पुलावा तयार झालेला आहे. तर पहा आम्ही दोघी सासू सुनांनी मिळून बनवलेला सोया पुलावा कसा झालाय नक्की सांगा. आणि टेस्ट तर बघा कसं झालाय, खाऊन छान झालाय. आणि त्याचबरोबर जोडीला कांदा टमाटर, हे सूप कुठंच मिळत नाही बरं का, हे सूप कुठंच मिळत नाही, हे आपल्यातच निर्माण करायला लागतं आणि शोधायला लागतं. तर कसं झालंय आमचं सोया पुलावा नक्की सांगा.